माझं नाव ऋषाली सुशील सुरडकर. माहेर कुठलं? माझं माहेर छत्रपती संभाजीनगर आणि आणि माझं सासर ही छत्रपती संभाजीनगर. दोन्ही एकच आहे. याचा अर्थ याचा अर्थ तुम्हाला जो वाटतो तोच. लव्ह मॅरेज आहे. काय भाऊजी काय करतात? ते RT ऑफिस मध्ये. काय सांगशील तू माहेर बद्दल? ऍक्च्युली माझं इंटरकास्ट मॅरेज आहे. अच्छा. हा, तरी त्यांनी मोठ्या मनाने स्वीकार केला आणि सासू सासऱ्यांनी सुद्धा स्वीकार केला. पण जेव्हा तू घरी सांगितलंस माहेरी तेव्हा आई बाबांची काय प्रतिक्रिया होती? ऍक्च्युली मी सांगितलंच नाही. काय झालं, मी सेकंड इयरला होते ना, माझे मिस्टरही सेकंड इयरलाच होते. अच्छा. तर मी फार्मसी केलंय, मी सेकंड इयर. अच्छा, फार्मसीच्या सेकंड इयरला. Second ओके year. ओके. तर मी एक दिवस कॉलेज बंक करून माझे मिस्टर आणि मी फिरायला गेलो. मी टिफिन विसरून गेले होते मी घरी, म्हणून माझे बाबा टिफिन द्यायला आले आणि मी तिथं नव्हती. मग माझ्या मम्मीला पण सगळ्या टिफिननी घोळ घातला म्हणजे. माझ्या लक्षातच नाही मी टिफिन नाही आणलाय म्हणून. माझ्या बाबांना वाटलं ऑफिसला जाता जाता बाळाला टिफिन देऊन टाकू म्हणून. हा, पण बाळ जागेवर कुठे होतं? माझ्या बाळाला भाऊजी घेऊन गेले होते बाहेर. हा. पण मग काय झालं पण नंतर जेव्हा कळलं, जेव्हा तू घरी गेलीस त्याच्यानंतर? घरी नाही गेली मी, मग? कॉलेजच्या तिथेच मम्मी पप्पा थांबले आणि मी त्यांच्या गाडीवरून तिथंच उभे राहिले. मला माहितीच नाही, मी त्यांच्याकडे पाहिलंच नाही. त्यांनी मला पाहिलं आणि ते आई बाबा आमच्या जवळ आले. म्हणे काय करतीये तू? जो काही राडा झाला, तो काय राडा झाला. मला आई घरी घेऊन गेली आणि बाबा त्यांना बाहेर घेऊन गेले. ह्याचा आनंद होतो तुला आता. तेव्हा काय झालं असेल मग? तेव्हा नका आठवण काढू, पाठ दुखते. पाठ दुखते. आणि मम्मी म्हणते तुम्ही कसं काय एवढे शांत बसले? बाबा म्हणता नाही, तो मुलगा खूप चांगला आहे. मम्मी आणखी हायपर झाली. त्याच्यानंतर मम्मीला पहिले एक्सेप्ट केलंच नाही मम्मीनी. मी म्हटलं मी लग्न कराल तर त्यांच्याशीच कराल, नाही तर मी लग्नच नाही करणार. अच्छा. नंतर घरच्यांनी करून दिलं. पण म्हणजे भाऊजी आणि आईचं बोलणं झालं कधी त्याच्यानंतर? हो. मग तेव्हा आईचं काय म्हणणं होतं? मम्मी पण मग त्यांच्याशी एकदा बोललं का, कोणी जरी बोललं ना, एकदम कूल माणूस आहे. हा. ज्याच्याशी पण बोलणार त्याला एकदम सेटल करून टाकलं. मग आता माहेरी किती वर्षातून किती वेळा अगर असं जाणं होतं? सकाळी सासरी आणि संध्याकाळी माहेरी, पुन्हा माहेरी, सकाळी दुपारी सासरी. असं चालतं. आपल्याला हा खेळ खेळायचा आता तळ्यात मळ्यात. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अशीच तू छान सुखात आयुष्यभर राहा हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करतो आणि अशीच हसतमुख राहा. छान वाटतेस.